मित्रांनो, लॉकडाऊन लागणार नाही हे तर नक्की आहे. पण फडणवीस साहेब काय म्हणताय एकदा ऐका. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या साहेब 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 ते गुरु घंटाल विश्वगुरूवरती पहिला गुन्हा दाखल करा ना. त्यांनीच संसदेमध्ये उभं राहून म्हटलं होतं कोरोना सारख्या परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना तयार राहावं लागेल. मग ती अफवा कोणी पसरवली? ती अफवा पसरवल्यानंतरच लोकांनी कॅन्ड डर्म भरण्या टिपाडं घेऊन पेट्रोल पंपावरती गर्दी केली. सगळ्यात पहिली अफवा त्यांनी पसरवली. त्यामुळे प्लीज 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 त्यांच्यावरती सगळ्यात पहिला फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही हो, मी तुमचा द्वेषी नाहीये. तुम्ही जे कायद्याचे ज्ञान बोलताय की नाही, कायदा आम्हाला बी कळतो. तुमचा कायदा फक्त गरिबांसाठी आहे, पण भारतीय संविधान सगळ्यांसाठी समान आहे हे तुम्ही विसरलेला आहात. सगळ्यात पहिली अफवा तुमच्याच विश्वगुरूंनी पसरवलेली आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला गुन्हा, फौजदारी गुन्हा त्यांच्यावरती दाखल करा आणि त्याच्यानंतर मग भारतातील, महाराष्ट्रातील सामान्य जनतेला असल्या फौजदारी गुन्ह्याच्या धमक्या द्या. फडणवीस साहेब साहेब म्हणलं की राव, आता तरी करा की गुन्हा दाखल. नाही, तुम्हाला साहेब नाही म्हणल्यावर तुमच्या अंडोल्या अंड भक्तांना लय राग येतो. त्यांना काही दीक्षा दिली का तुम्ही, का नाव लावायचा सल्ला दिलाय? नाही, तुम्ही सल्ले लय देत असतात ना, म्हणून विचारलं.